पुन्हा एकदा दिल्लीत जाऊया, जिथे केंद्रीय मंत्री वैष्णव पत्रकार परिषद घेत आहेत. That a social fabric is not disturbed by politics, caste enumeration should be transparently included. I'm emphasizing the word transparently included in the census instead of surveys. This will strengthen the social and economic structure of our society while the nation continues to progress. Under the leadership of our Prime Minister Shri Narendra Modi ji, the Cabinet Committee of Political Affairs has decided today, that is 30th April 2025, that caste enumeration should be included in the forthcoming census. This demonstrates that a government is committed to the values and interests of a society and country. Like in the past, when a government had introduced 10% reservation for the economically weaker sections of the society without causing any stress in any section of the society. Thank you. Sir, can we take questions on this, sir? One second, Stu. देशात जातनिहाय जनगणना अखेर होणार आहे. केंद्र सरकारने आताच्या या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत ही जाहीर घोषणा केली आहे. जातनिहाय जनगणना हा विरोधी पक्षांनी सुद्धा मोठा मुद्दा बनवला होता. काँग्रेसने तो अजेंड्यावर घेतला होता. आता भाजपच्या या केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना होणार आहेत. 2021 साली अपेक्षित असणारी जनगणना झाली नव्हती. त्यानंतर आता 2025 उजाडला आहे. त्यामुळे आता येती जनगणना ही जाती आधारित असणार हे स्पष्ट आहे. यापूर्वी बिहारसह काही राज्यांनी राज्यांतर्गत सर्वेक्षण केली होती. मात्र यावेळी आता पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार आहे. आणि यामुळे भारताचा 1930च्या सुमारास जेव्हा ब्रिटिश सरकारने शेवटची जातनिहाय जनगणना केली होती, त्यानंतरची आता जवळपास शतकानंतर पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना होईल. भारतामध्ये आता ब्रिटिश काळानंतर स्वातंत्र्योत्तर काळातली पहिली जातनिहाय जनगणना अशा प्रकारे होईल. 2021ची जनगणना तशी झाली नव्हती. त्यावेळी कोविडचा काळ होता. त्यामुळे आता जातनिहाय जनगणना. आपल्याला अधिक माहिती देतात दिल्लीतील प्रतिनिधी सोमेश कोळगे. सोमेश, नक्कीच अतिशय महत्वाची घोषणा आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे कॅबिनेटच्या निर्णयांबद्दल आज ब्रीफिंग करत होते सर्व माध्यमांना. आणि त्यावेळी त्यांनी सर्वात शेवटी एक महत्वपूर्ण निर्णय सांगितलाय. तो म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सची देखील आज बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये स्वतः अश्विनी वैष्णव यांनी त्याविषयीची माहिती देताना असं म्हटलंय की मनमोहन सिंग यांनी लोकसभेमध्ये एक आश्वासन दिलं होतं की जातीय जनगणना केली जाईल, परंतु त्यानंतर जातनिहाय सर्वे केले गेले, ज्याला आपण सोशो इकॉनॉमिक स्टेटस सर्वे म्हणून ओळखतो किंवा सोशो इकॉनॉमिक सर्वेक्षण म्हणून ओळखतो. त्या सर्वेक्षणामध्ये एकंदरीत जातीचा विचार केला गेला होता, परंतु त्याचे आकडे कधी जाहीर करण्यात आले नाहीत. त्यानंतर काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, कारण सेन्सस आणि जनगणनेचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारलाच आहे भारतीय संविधानानुसार. परंतु राज्य सरकारांनी केलेल्या सर्वेमध्ये पारदर्शकता नव्हती, असंही अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे याविषयीच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या की जातीय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे अश्विनी वैष्णव यांनी आज घोषणा केली आहे की आज कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की जातनिहाय जनगणना होईल. आत्ताचा जो आगामी सेन्सस आहे, जो 2021 पासून प्रलंबित आहे, तो साधारणपणे अंदाज आहे की 2025-26च्या सुरुवातीला त्याची सुरुवात होईल. तर या सेन्ससच्या वेळेस ही जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. देशभरामध्ये जो सेन्सस केला जाईल, जनगणना केली जाईल, त्या जनगणनेच्या वेळी जातीय उल्लेख आणि जातीची विषयीची माहिती देखील घेतली जाईल आणि या सेन्ससमध्ये हे इन्क्लूड केलं जाईल. असा एक मोठा निर्णय हा आता केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे प्रसन्न या निर्णयाचा परिणाम हा निश्चितच आगामी बिहारच्या निवडणुकांवर होऊ शकतो, कारण बिहारमधून सर्वाधिक मागणी जातनिहाय जनगणनेची करण्यात आली होती. यापूर्वी देखील अनेकदा जातनिहाय जनगणनेची मागणी ही काँग्रेसने केली होती, राहुल गांधींनी केली होती, किंवा जिसकी जितनी भागीदारी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी अशा स्वरूपाच्या
घोषणाही आतापर्यंत अनेकदा दिल्या गेल्या, परंतु त्यासाठी कुठल्याही प्रकारची 1931चा सर्व्हे वगळता दुसरी कुठलीही आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध नव्हती जातनिहाय संपूर्ण देशभराची. आता जी माहिती आहे त्यानुसार ही जातनिहाय जनगणना ही केली गेलेली आहे अशी आत्ताची नक्कीच. बातमी आहे आणि आता घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. धन्यवाद सोमेश या अतिशय महत्वाच्या बातमीसाठी. दरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय नेमकं म्हणाले या बाबतीत पाहूया पुन्हा एकदा. जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए. इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी. आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए. यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है. जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ था. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.